हाय हॅलो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज सकाळची कामं उरकून बघा मशीनवर बसलेली होती. मग चला म्हणलं आता काय तर करावं दिवसभर, म्हणून म्हणलं लय दिवस झालं मशीनवर पण बसली नव्हती. 2-3 ब्लाऊज शिवले, पण तरी पण मन असं होत नव्हतं. पण आज मनापासून ब्लाऊज शिवायला बसलेली. आणि मग त्याच्यातच माझ्या मुलानं काय केलं माहिती आहे का, मधनंच सरबत करून आणून सगळ्यांना दिला. मला पण दिला बरं का. आणि त्याचं ते अंदाजानं सरबत केलाय, त्याला काही कोणी सांगितलं नाही एवढं एवढं टाक त्याच्यात, तेवढं तेवढं ती लिंबू पिळ, ही कर ती कर, सगळं त्याचं त्यानं केलं. आणि मला हो का असं सरबत दिलता आणून. आणि मग मला म्हणला पी. मग मी पेला, पण छान झालता सरबत. आणि परत मग असं संध्याकाळचं वातावरण झालं, म्हणजे 5 आणि 5-6च्या दरम्यान असं वारं वायदूळ सुटलेलं का नाही. यो काही झाडं आणि आंब्याची झाडं तर अहो लय आंबे पडायला लागलेत, काय सांगावं तुम्हाला. असं नको वाटायला लागले त्या झाडांना बघायला. मग मी आपली तसल्या वाऱ्यातच फुलं ही तोडत होती. मला फुलं तोडायला लय आवडतं आणि गजरा करायला पण. मग आमची सासूबाई आलत्या, त्यांना साड्यांना पिको करून न्यायचं होता. मग त्या म्हणल्या पीस काढा आधी आणि मग पिको कर. आणि मला म्हणल्या की या साड्या आणलेल्या बघ लय दिवस झालं, पण अशाच तशाच ठेवल्या. मग मी म्हणलं थांबा काढून देते पीस. त्यांना पीस वगैरे काढून दिला आणि पिको करायला घेतल्या. मग म्हणलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं. मग आता संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा विचार पडलेला. भाकरी तर करायच्याच होत्या, कारण आम्ही सकाळी एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकरी करतो. मग म्हणलं चला आता दोडक्याची भाजी करावी, भाकरी आहे म्हणल्यावर. मग आमच्या मिस्टरांना दोडक्याची भाजी खूप आवडती. मग त्यांना दोडका लय आवडतो म्हणल्यावर मी दोडक्याचीच भाजी केली. म्हणलं आता दुसरं काय करण्यापेक्षा दोडका केलेलाच बरा. मग भाजीला मसाला ही करून घेतला आणि काळ्या मसाल्यातला दोडका करायचा होता मला. मग त्याच्यासाठी मी कांदा भाजून घेतला, खोबरं लसूण आलं सगळं असं भाजून वगैरे घेतलं आणि बारीक पेस्ट करून घेतली. आणि तेवढ्यात बघा मी स्टॉप केलता, म्हणजे स्टॉप सगळ्यात जागेलाच राहिला. पोरं आलती ना जावची आमच्या, मग जाऊ पण आलती. मग त्यांच्याबरोबर थोड्या वेळा गप्पा मारल्या. परत जाऊन मग भाजी वगैरे केली दोडक्याची. कारण का मग म्हणलं परत राहिलं म्हणजे स्वयंपाक राहते. आणि कसं 8 वाजलेले, उशीर झालता. मग परत 8:30-9 वाजेपर्यंत जेवायला बसावं लागतं, कारण मुलांची सकाळची शाळा असते. सकाळ लवकर उठते ती. 5 वाजल्यापासून आमच्यात चालू असतोय कालवा सकाळचा. कामावरनं आलं बघा 9 वाजता आणि आम्ही जेवायला वगैरे घेतलं सगळं. पण काय माहीत काय झालं, एवढं वैतागलेलं का नाही की आल्या आल्या वरडायला लागलं, पोरांनाही खवळायला लागलं. म्हणल्यावर म्हणलं चला आपण शांत बसावं. तरी पण कशाचं काय, मी बी वरडाच खाल्ला. मग म्हणलं चला जेवण वगैरे घेतलं करून, कारण का जेवल्याशिवाय तर म्हणजे शांत होत नाही ना. मग म्हणलं आता शांत होणारच नाहीत तसं. तरी पण नाहीच झालं, जेवलं तरी पण वरडतच होतं. मग मला पण वरडलं. मग म्हणलं जाऊ दे. मग आपलं जेवण वगैरे केलं बघा. संध्याकाळी उशीर झालता तरी जेवायला 9 वाजलेले. मग त्यांची बी चिडचिड कशी होती, असं ऊन वाढलंय, कामाचा लोड असला की मग चिडचिड होती, त्याच्यामुळे ती वरडतात. मग जाऊ दे, आपण नाही एवढं तेवढं नाही लक्ष देत बसायचं. कारण का कसं असतंय, काय बी चांगल्यासाठीच माणूस बोलतं आणि आपण वाईट वाटून घेतलं की मग कसं व्हायचं. मग चालतंय असं, कसं असतंय आयुष्य आहे म्हणल्यावर थोडंफार चालत असतं. मग हो, काही दोडक्याची भाजी झाली बघा, घेतलं जेवायला. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.